नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलीस युनिट क्रमांक 4च्या पथकाने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजनगर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ पोलीस गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती दिसून आली. पोलिसांनी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्या ताब्यात 10 ग्रॅम एमटी मोफेड्रोन पावडर, त्याची अंदाजे 1,00,000 रुपये इतकी किंमत असावी, तसेच 20,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद नियाज मोहम्मद समशुल अन्सारी, वय वर्ष 32, राहणार राजनगर असे आहे. या प्रकरणात फैजल शेख, वय वर्ष 27, राहणार शिवनकर नगर, हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 8 क 22 क 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचासमक्ष पंचनामा करून पुढील कारवाईसाठी आरोपीला वाठोडा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. दिनांक 11 फरवरीला जेव्हा आमचे कर्मचारी आणि अधिकारी पेट्रोलिंग करत होते त्या दरम्यान माहिती भेटली का व्यक्ती नामे मोहम्मद नियाज मोहम्मद समसूल, राहणार वाठोडा, याच्याकडे एमडी आहे किंवा हा विक्री करतो असं. जेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो आणि चेक केलं तर त्याच्याकडे एमडीची एक पॅकेट आणि त्याचा मोबाईल मिळून आला. त्याला चेक केलं असतं ते आणि त्याला सविस्तर विचारलं तर त्यामधलं पाहिजे आरोपी आहे, आरोपी फैजल शेख आहे, राहणार शिवनगर वाठोडा, हा पण आहे, हा पाहिजे आरोपी आहे. तर चेक केलं असता त्याच्याकडे जवळपास 10 ग्राम एमडी आणि एक मोबाईल भेटला आणि तो लहान लहान पुऱ्या विक्री करून विकत होता. ही संपूर्ण कारवाई माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट सीपी सर रेड्डी सर, क्राईम सर श्री परदेशी सर, डीसीपी श्री माखने सर, एसीपी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट 4चे संपूर्ण स्टाफने, संपूर्ण अधिकारी श्री बारंगे, श्री अरवेली आणि संपूर्ण स्टाफ, आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका ASI नाझीर शेख यांनी बजावलेली आहे आणि पुढील काम सुरू आहे. वाठोडच्या हद्दीत श्री स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोकळं मैदान आहे. त्याच ठिकाणी तो तिथे निर्जन स्थळी थोडा बसलेला आहे, ये जा कमी आहे तिथे, आणि त्याच ठिकाणी मिळून आला ना हा जो फैजल शेख आहे, त्याने सांगितलं का फैजल शेख कडून त्याने विकत आणलेलं होतं आणि हा नंतर जे पिणार आहे त्यांना विकत होता. फैजल शेख सध्या वॉन्टेड आहे, त्याच्या शोध घेणं सुरू आहे. बरोबर आहे. आरोपी मोहम्मद नियाजवर एक गुन्हा आहे 2018चा 395चा आहे सध्या, आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही गुन्हे त्याच्यावर नाही.